आधी खड्डा खोदला, मग पार्टीला बोलवलं. प्राध्यापकासोबत जे घडलं ते हादरवून टाकणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका सेवानिवृत्त प्राध्यापकाचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला. विशेष म्हणजे या खुनाचा कट इतका नियोजनबद्ध होता, जणू एखाद्या चित्रपटाची कथाच. मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि पोलिसांची दिशाभूल करण्याची त्यांची चाल पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया. छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून झालेल्या सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या खुनानं खळबळ उडाली आहे. मयत प्राध्यापकांचं नाव आहे राजाराम उत्तम लोंढे. ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते आणि नोकरीनिमित्त संभाजीनगरमध्ये राहायचे. हा खून फक्त आर्थिक वादातून झाला असला तरी तो लपवण्यासाठी आरोपींनी चित्रपटात शोभेल असा बनाव रचल्याचं समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी विशाल राठोड, आकाश पवार आणि किरण आडे या तिघांना अटक केली आहे. आरोपी आणि प्राध्यापक लोंढे यांच्यात सुमारे 50 लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झालेला. याच पैशाच्या देवाणघेवाणीतून हा संपूर्ण कट रचल्याचा संशय आहे. खतरों के खिलाडी सारखा टीव्ही शो तयार करून पैसे कमावण्याच्या उद्देशानं हा व्यवहार झाल्याचं तपासात समोर आलं. मात्र पैसे घेतल्यानंतरही बराच काळ कोणताही शो सुरू न झाल्यानं प्राध्यापक लोंढे आरोपींकडे वारंवार पैशाची मागणी करायचे आणि त्याचमुळं त्यांचा खून करण्यात आला. आरोपींनी खुनाचा कट रचताना गेवराई तांडा परिसरात यंत्राच्या सहाय्यानं आधीच 2 खड्डे खोदून ठेवले होते. सततच्या तगाद्यामुळे आरोपींनी प्राध्यापकांना दौलताबाद इथं पार्टीसाठी बोलवलं. खुनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच दौलताबाद इथं आरोपींनी एक पार्टी आयोजित केली होती. तिथं पार्टी झाल्यानंतर परत येताना आरोपींनी प्राध्यापकांच्या स्वतःच्या पिस्तुलातून त्यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली. खुनानंतर आरोपींनी मृतदेह 1 दिवस गाडीतच ठेवला. त्यानंतर गेवराई तांड्याजवळ त्यांनी आधीच खोदून ठेवलेल्या खड्ड्यात मृतदेह पुरला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी इथेच थांबले नाहीत. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी फिरवल्याचा बनाव केला. लोंढे यांचा मोबाईल वारंवार सुरू बंद करण्यात आला आणि पोलिसांनी विचारणा केल्यावर त्यांना सिग्मा रुग्णालयाजवळ सोडल्याची खोटी माहिती दिली. दरम्यान 6 फेब्रुवारीला राजाराम लोंढे बेपत्ता असल्याची तक्रार आली होती. 2 दिवसापूर्वी संशयित विशाल राठोड आणि आकाश पवार यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळल्यानं पोलिसांचा संशय बळावला. यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू केला आणि याच तपासात खुनाचा संपूर्ण प्रकार समोर आला. 5 तारखेला त्यांनी पार्टी केल्यानंतर त्यांचे पैशाचे एकमेकांचे हे होते, काही त्याची देणेघेणे होते. कारण की खतरों के खिलाडी सारखा त्यांना एक गेम त्यांना चॅनल करता एक डेव्हलप करायचा होता. त्याच्याकरता त्यांनी पैसे त्यांना दिलेले होते आणि त्याच्यातून पैसे परत न करता असल्यामुळे त्यांचे वाद होत होते. आणि त्या अनुषंगाने रात्री वाद झाल्यानंतर राजा लोंढेकडे जर त्यांचं स्वतःकडे वेपन होतं, ते वेपन आरोपींनी काढून घेतलं आणि त्या वेपननी त्यांच्या डोक्यामध्ये गोळी घालून त्यांनी त्यांचा खून केला. दौलताबाद ते शहरामध्ये येत असताना रस्त्यात आणि डेड बॉडी गाडीमध्येच ठेवली त्यांची. त्याचबरोबर ती शहरात विविध ठिकाणी गाडी घेऊन मोबाईल स्विच ऑफ करून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यासारखं त्यांनी बनाव निर्माण केला. घरी गेल्याचं दाखवलं, परंतु सिग्मा हॉस्पिटलपर्यंत त्यांना घेऊन गेल्याचं दाखवलं, परंतु ते त्यांना हॉस्पिटलमध्ये पण घेऊन गेले नाहीत. आणि अगोदरच त्यांनी 2-3 दिवस अगोदर त्यांनी JCP वाल्याची एका मदत घेऊन आम्हाला गुप्तधन मिळतंय, आपल्याला मिळेल ह्या हेतूने त्यांनी एका ठिकाणी 2 खड्डे देखील खणून घेतले होते, जेणेकरून खून केल्यानंतर त्यांची डेड बॉडी त्या ठिकाणी पुरण्यात येईल. तर त्या ठिकाणी नंतर त्यांचा आणखीन एक मित्र आहे करण विलास आडे, त्याची मदत घेऊन त्यांनी त्या ठिकाणी ती डेड बॉडी पहाटेच्या सुमारास जाऊन ती पुरली आणि त्याच्यानंतर परत JCPला बोलून दुसऱ्या दिवशी त्यांनी तो खड्डा देखील संपूर्ण बुजवून टाकलेला होता. परंतु क्राईम ब्रँचच्या टीमने अथक परिश्रम करून त्याच्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आणि त्याच्यामध्ये 3 आरोपींना अटक केलेला आहे आणि हा खुनाचा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे. आर्थिक व्यवहारातून झालेला हा खून आणि नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी रचलेला कट हा पाहून पोलिसही चक्रावले. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढचा तपास करतात. या खुनामागे आणखी कोणी आहे का, नेमका किती लाखांचा व्यवहार होता याची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.